नमस्कार. मालिकेच्या अंतिम भागामध्ये म्हणजेच थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे तो 12 सप्टेंबरला. 12 सप्टेंबरच्या भागामध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, कारण गायत्रीला नात्याचं महत्त्व समजणार आहे. तेजस, मानसी त्याचबरोबर घरातील प्रत्येक व्यक्तीची किंमत कळणार आहे. जो बाप, ज्या बापासाठी तिने इतक्या दिवस या लोकांशी सुडाच्या भावनेने वागलेली आहे, ती गायत्री आज सगळ्यांची बाजू घेऊन आपल्या बापाच्या विरोधात जाणार आहे. ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता गायत्रीचे बाबा म्हणजे शैलेंद्र दीक्षित हे आता इकडे घरी आलेले असतात. जेव्हा शैलेंद्र दीक्षित घरी आलेले आहेत तेव्हा मात्र गायत्री पाहते शैलेंद्र दीक्षित इकडे बंटीला त्यांनी आता त्याच्या बंटीच्या डोक्याला बंदूक लावलेली आहे आणि तेजसला म्हणत आहेत की सही कर, तुझा जो प्रॉपर्टीचा हिस्सा आहे त्याच्यावरती सही कर, नाहीतर मी बंटीला उडवून टाकेल. तेव्हा मात्र तेजस बिचारा घाबरलेला असतो. तेजस म्हणतो की मी सही करायला तयार आहे, तुम्ही बंटीला काही करू नका, बंटीला सोडा, आमच्या बंटीला सोडा, आमच्या बंटीला काही होता कामा नये, असं म्हणत तेजस बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे गायत्री पाहते, गायत्रीच्या लक्षात येतं जो तेजस इतकी वर्ष मी त्याच्या मागं लागलेली आहे की सही कर म्हणून, पण तेजसने एकदाही सही केली नाही. पण जेव्हा बंटीचा विषय आला तेव्हा तेजसने सही केली. त्याने बंटीचा विचार केलाय, तेव्हा या घराचाही विचार केला नाही. त्या क्षणी गायत्रीने इथे शैलेंद्र दीक्षितच्या हातातून बंदूक घेतलेली असते आणि ती तेजसला म्हणत असते की नाही तेजस, तू सही करायची नाही, असं म्हणत तिने बंदूक घेतलेली असते. आणि त्याच वेळी ती म्हणते की तेजसला तू अजिबात सही करायची नाही. आणि मग इकडे पोलिसांना मानसीने बोलवलेलं असतं. मानसी पोलिसांना बोलवते आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच मानसीने पोलिसांना बोलवल्यानंतर तिथं पोलीस आलेले आहेत आणि पोलिसांनी शैलेंद्र दीक्षितला ताब्यात घेतलेलं आहे. आणि मानसी मात्र सर्वांच्या समोर तिथे तेजसला सांगते की घराचा, या नात्यांचा आज विजय झालेला आहे आणि मी सर्वांच्या समोर माझं राष्ट्रहितांवरती प्रेम आहे, त्या प्रेमाची कबुली देत आहे. आणि तेव्हा मात्र त्या दोघांची नजर गायत्रीने काढलेली आहे. हे सगळं का होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे गायत्री आता चला प्रभू बाहेर या सगळे, असं म्हणत बोलायला सुरुवात करते. जेव्हा गायत्रीने सर्वांना आता बाहेर बोलवलेलं असतं तेव्हा सगळे बाहेर येतात आणि गायत्रीला विचारू लागतात. तेव्हा तेजस म्हणतो आपण आपल्या हिश्श्याच्या खोलीत आहे, इथून आपल्याला ते बाहेर काढू शकत नाहीत, चला आपल्या आपण जाऊया, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे तेजस बोलत असतो तेव्हा गायत्री म्हणत असते एकदा सांगितलेलं कळत नाही का. आणि तात्या मात्र समजवत असतात. तात्या म्हणत असतात की अरे तेजस शांत हो, नको, सोड तो विषय. परंतु तेजस ऐकायला तयार नसतो. तेव्हा गायत्री म्हणत असते चला सगळेजण आज चला झोपा बसा राहायला, असं म्हणत घेऊन आले, त्याला सगळ्यांना घेऊन चाललेली असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे शैलेंद्र दीक्षित बाजूला उभा राहून हे सगळं पाहत असतात. सगळ्यांचं साहित्य तो विनोद जो आहे तो घरातून बाहेर फेकून देतो आणि आत राहायला चला असं सगळ्यांना सांगितलं जातं. आता सगळेजण पाहत आहेत, सगळ्यांचं साहित्य फेकून दिलेलं असतं. गायत्रीचा माज काही केल्या कमी होत नसतो, ती मात्र खूप माजुरी आहे आणि त्याच पद्धतीने सर्वांना त्रास देण्याचाही ती प्रयत्न करत आहे. तात्या मात्र पाहत असतात, सुनबाई प्लीज असं नको करू, असं तात्या बोलत आहेत. पण गायत्री मात्र ऐकायला तयार नसते. गायत्री ऐकेल तर नवल ना, कारण तिला तिचा माज जरा जास्तच महत्त्वाचा आहे, हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यासोबतच इकडे मानसी मात्र पाहतच राहते. मानसी म्हणत असते की काय चाललंय गायत्री वहिनींचं, हे सगळ्यांचं साहित्य फेकलं जातंय आणि मग आत बोलवते, हे सगळं काय आहे. आणि त्याच वेळी मानसी इकडे मामांना चहा प्यायला म्हणजे शैलेंद्र दीक्षित जे आहेत त्यांना बाहेर बोलवायला आलेले असते, चला चहा प्यायला म्हणून. आणि शैलेंद्र दीक्षित तिथं असतात, साहित्य फेकलं जातं. शैलेंद्र दीक्षितांची बॅग फेकली जाते आणि त्या बॅगेतून एक फोटो बाहेर पडतो आणि नेमका तो फोटो हाती लागतो, तो म्हणजेच इकडे या दिनेशच्या. जेव्हा दिनेशच्या हाती तो फोटो लागलेला असतो तेव्हा मात्र दिनेश त्या फोटोकडे पाहत असतो, कारण त्या फोटोमध्ये त्याला स्पष्ट दिसत असतं आणि त्या फोटोवरून त्याच्या लक्षात आलेलं असतं
की त्या फोटोमध्ये एक व्यक्ती आहे आणि ज्याच्या बाजूला 2 मुली आहेत. मग ती व्यक्ती कोण आहे हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की शैलेंद्र दीक्षित पाहतात दिनेशने तो फोटो हातात घेतलेला आहे आणि तेव्हा छायाचं लक्ष दिनेशकडे जातं. छाया मात्र त्या फोटोकडे पाहत असते आणि मग छायाच्या लक्षात येतं की हे सगळं काय झालंय. हा फोटो आता भाऊजींनी बघितलाय, आता त्यांना सत्य कळणार की काय असं छायाला वाटत असतं आणि ती बिचारी घाबरलेली असते. दिनेश मात्र विचार करू लागतो की कोण आहे हे नक्की, काय आहे हे आणि कोणाचा फोटो आहे हा प्रश्न दिनेशला सुद्धा पडलेला असतो. त्याच वेळी तेजस आता त्या विनोदची चांगलीच धुलाई करायला सुरुवात करतो, कारण विनोद जे काही वागत आहे ती गोष्ट पटलेली नसते आणि म्हणूनच इकडे सगळेजण पाहत असतात. गायत्रीचा माज काही केल्या कमी होत नसतो. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्रास द्यायचं काम तिचं आपलं सुरू असतं. कुणाला काय वाटायचं ते वाटू द्या, गायत्री मात्र स्वतः माझातच राहणार हे मात्र नक्की असतं. इकडे दिनेश तो फोटो पाहतो. छायाची घाबरगुंडी उडालेली असते, कारण जर ह्या दिनेशला कळलं हा फोटो कोणाचा आहे तर प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते. इकडे मानसी सुद्धा चिडलेली असते. ज्या पद्धतीने घरातलं साहित्य फेकलं जात असतं तेव्हा मानसी पण भडकलेली असते, परंतु मानसीच्या लक्षात आलेलं असतं की नाही, नक्कीच काहीतरी पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. गायत्री वहिनी आणि त्याचबरोबर शैलेंद्र दीक्षित हे एकदा रात्री बोलत बसलेले असतात आणि तेव्हा मानसीचं लक्ष त्यांच्याकडे जातं. मग मानसी भिंतीच्या आड उभं राहून त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा मानसीला कळतं की हा शैलेंद्र दीक्षित कोणतरी पकाऊ माणूस आहे, जो आपल्या घरात घुसलेला आहे, ज्याचा इथे कोणाशी संबंध नाही. आणि मग इकडे सगळ्यांच्या समोर आता आपल्याला पाहायला मिळतं की शैलेंद्र दीक्षितने बंटी वगैरे सगळ्यांना आणलेला आहे आणि शैलेंद्र दीक्षित तेजसला सांगत असतो की आत्ताच्या आत्ता सही कर, नाहीतर बंटीला मी संपवणार आहे. आणि शैलेंद्र दीक्षितने बंटीचा गळा आवळायला सुरुवात केलेली असते. घरातले सगळेजण तिथं असतात आणि जेव्हा शैलेंद्र दीक्षित बंटीचा गळा आवळत असतात आणि तेव्हा मात्र इकडे तेजस म्हणतो की ठीक आहे, मी सही करतो. असं म्हणत तेजसने आता सही करायला सुरुवात केलेली आहे आणि तेजस बंटीच्या जीवासाठी सही करायला तयार झालाय. ही गोष्ट काही केल्या म्हणजे गायत्रीला विश्वासच बसत नाही. गायत्री मग विचार करते, तिचे डोळे पाण्याने भरलेले असतात, ती रडत असते. जी गायत्री आजपर्यंत एवढ्या दिमाखात राहिलेली, तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं. ती म्हणत असते की आजपर्यंत मी एवढ्या वेळा तेजसला सही करायला सांगितली, परंतु तेजसने एकदाही सही केली नव्हती. प्रत्येक वेळेस त्याने नकार दिला होता. पण आज प्रश्न बंटीचा होता, तर तेजसने सही करायला सुरुवात केलेली असते. तेव्हा गायत्री ओरडते आणि म्हणते, तेजस थांब, तेजस सही करू नको. तेव्हा तेजस म्हणत असतो की नाही, आपला बंटी महत्वाचा आहे, आपल्या बंटीसाठी मी काहीही करायला तयार आहे, असे इकडे तेजस गायत्रीला सांगत असतो. मग बंटीला सोडवण्यासाठी गायत्री हुशारीने शैलेंद्र म्हणजे तिच्या बापाच्या हातातली रिव्हॉल्वर खिचून घेते आणि मग गायत्री ती रिव्हॉल्वर इकडे शैलेंद्र दीक्षितवर रोखून धरते. जेव्हा शैलेंद्र दीक्षितवर रोखून धरलेले असते तेव्हा मात्र शैलेंद्र दीक्षित पाहतच राहतो. आता गायत्रीने तेजसला आणि त्याचबरोबर बंटीला दोघांना तरी वाचवलेलं असतं आणि तेवढ्यातच मानसीने हुशारी केलेली असते. मानसीने ऑलरेडी फोन केलेला असतो, कारण अशा गोष्टी तिला माहिती होतं की बऱ्यापैकी होऊ शकतात, कारण शैलेंद्र दीक्षित आणि त्याचबरोबर गायत्री या दोघांचंही बोलणं ऐकलेलं असतं. पण आज गायत्रीमधली आई जागी झालेली असते, कारण ज्या माणसासाठी आपण एवढं झगडलो, परंतु त्या माणसाने माझा विचारही केला नाहीये, माझ्या लेकराचा सुद्धा विचार केलेला नाहीये, या गोष्टीचा धक्का इकडे गायत्रीला बसलेला असतो. गायत्रीने त्या क्षणी आता कोणाचाही विचार न करता, म्हणजे आपला बाप आहे, आपल्या बापाच्या बाबतीत काहीतरी विपरीत घडेल या कोणत्याच गोष्टींचा विचार केला नाही. तिने डायरेक्ट बंदूक रोखलेली असते तिच्या बापावरती आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहतच राहतात. त्याचबरोबर मानसीने हुशारीने पोलिसांना बोलवलेलं असतं. पोलीस आलेले असतात आणि पोलीस म्हणतात की चला ताब्यात घ्या ताब्यात या माणसाला. म्हणजे जो माणूस 14 वर्ष शिक्षा भोगून आलेला आहे त्या माणसाला पुन्हा एकदा आता जेलमध्ये टाकलं जाणार असतं. तेव्हा इकडे गायत्री सगळ्यांची माफी मागते, माझ्याकडून चुकलं असं सांगत असते. तेव्हा मात्र मानसी तिथं असते. मानसी म्हणत असते की माझी इच्छा पूर्ण झाली, सगळं प्रभूंचं कुटुंब एकत्र आलेलं आहे. तेव्हा मात्र तेजस शांतच राहतो
आणि तेव्हा गायत्री तेजसकडे जाते आणि तेजसला बोलत असते की आज मी सगळ्यांच्या समोर सांगते की माझं राष्ट्रहितांवरती खूप प्रेम आहे, असं म्हणत मानसीने आता तेजसवरील प्रेमाची कबुली दिलेली असते आणि सगळ्यांच्या समोर तिनं मान्य केलेलं असतं की तिचं तेजसवरती असलेलं प्रेम. खऱ्या अर्थाने आज मालिकेचा हा गोड शेवट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा गायत्री पाहते तेव्हा स्वतःच तेजस आणि मानसी या दोघांचीही नजर तिने काढलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण लवकरच नवीन मालिका सुरू होणार आहे. त्या मालिकेचे अपडेट्स सुद्धा तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. थँक्यू.